सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या मोठ्या बातमीनं। बातमी आहे ती मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणाच्या बाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर अशी भूमिका मांडली। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली। एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली। मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावणार आहे। राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिनाभरात देणार आहे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतलं जाईल अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली। मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव, मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली। हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे, ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी। आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे, प्रसंग आलाय, ती समजा ओबीसीवर आली असती, इतर समाजावर आली असती, तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती। पण आपल्याला माहित आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आपल्याला माहित आहे छत्रपती, मी जेव्हा शपथ घेतो, जेव्हा मी एक संकल्प करतो, तेव्हा तो पूर्ण करतो हे 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे।